आंदोलन थोडं वेगळं कडक करावं लागणार एवढंच. आणि माझ्या मायबाप समाधान येऊन पण माझी पण इच्छा आहे की माझ्याही समाधान येऊ नये, येऊन लई आहे. तुम्हाला मला वेटीस पण धरायचं नाही, जसं लाडू भाऊ म्हणले तसं मला तुम्हाला वेटीस पण नाही धरायचं. मला समाजाला, सरकारला वेटीस नाही धरायचं. तुम्ही येऊ नका, मी तुमच्यासाठी लढायला आणि मराठा तयार आहे एका जागेवर. पण ते आंदोलन तुम्ही येऊ नका, कुणाचं काही झालं मी समाजावरती जीव लावतोय, तेही लावताय, ते म्हणले समाज होऊ नये, असं आहे तसं आहे, काय होऊ नये, समाजाने बी येऊ नये, माझंही म्हणणं आहे. मी लढतो एवढंच आहे की सरकारवर दबावासाठी पब्लिक असते, तर ती आता मी बैठका लाडभाऊवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवल्यामुळे मी त्या थांबवलेल्या आहेत, त्या आता थांबणारच आहेत. आता बैठका घेऊ नका, अंतरवाली येऊ पण नका, उपोषण 30ला होणार आहे. नाही झालं तर तुम्ही फक्त सावध राहा. गावात सरकारने पहिल्यासारखा काय हल्ला करायचा प्रयत्न केला, पुन्हा मोडतोड करायचा प्रयत्न केला, चांगलं तर काही पोलिसाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न तर गावागावात मात्र सज्ज राहा. मग मात्र अंतरवालीकडे यावं लागणार. तेवढा 3 दिवस तुम्हाला सांभाळायचा पाहिजे. बाकीचं मी सांभाळतो आणि मी बसतो. आंदोलन 30ला नक्की करणार आहे, त्यात बदल होणार नाही. तर थोडं आंदोलनाची स्टेप बदलावं, एवढंच मला करावं. त्याला माझं नाव आहे. आंदोलनात लाट झाली असणार मी तर आता या म्हणू शकत नाही, पण तेच म्हणले. पण मला नाही वाटत खरंच होईल. खरंच सांगतो मी तुम्हाला. मी त्यांना, मला काही लोकांनी सांगितलं त्यांच्या जवळचे, ते मुख्यमंत्र्याला लय जवळचे, लय ताबडे माणसं असते तर ते दम नाही खात, लगेच कुठं सांगत ते म्हणते अरे लय भारी माणूस आहे म्हणे, तुम्ही धरला ना आता त्याचं मुख्यमंत्री लय चांगलं या कधी झटका होऊन जाईल म्हणे. झालं मला वाटत 30 तारखेला आंदोलन करायची गरज लागेल, पण मला नाविलाज पण होऊ शकतो. नाही झालं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाही ऐकलं, मग काय असंही होऊ शकतं. नाही ऐकलं तर, पण मला सांगितलं ते खरं आहे भाऊ. हे लोक म्हणते केले जवळचे होऊ शकतं. जाऊ द्या, समाजात कल्याण होईल ना. जाऊ द्या, चला, धन्यवाद.